नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या YouTube चॅनलमध्ये. ॲक्च्युली हा व्हिडिओ मी बनवणार नव्हतो, बट मला खूप सारे मुलांचे काय झालेले आहेत कमेंट आले आहेत. मी मागे एक एक्सपर्टली कट ऑफ टाकलेला आहे आपल्या ग्रुप बी साठी. ओके. त्यानंतर मला असे खूप सारे कमेंट्स असतात की सर 255 आहे, 260 आहे, 240 आहे. म्हणजे काहींचं तर 230 आहेत. काही 275 वाले पण काय म्हणतात इनसिक्युअर आहेत. 280 वाले पण इनसिक्युअर आहेत. मला अशा मुलांसाठी एक थोडं काय करते ॲश्युरिटी देण्यासाठी मी हा व्हिडिओ बनवतो आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आवडलं तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. सो कंबाईन बी मेनचा ह्या वर्षीचा 2025 जी 17 मेला काय झालेली आहे एक्झाम झालेली आहे, तिचा कट ऑफ काय राहू शकतो फायनल आन्सर की ऑलरेडी आलेली आहे. ओके. आणि रिझल्ट सुद्धा ह्या आठवड्यात येईल. तुम्ही म्हणेन थोडासा पेशन्स ठेवा आणि जे काही तुमची पुढची एक्झाम आहे त्याच्यावर टार्गेट करा. ओके. जे लोक पीएसआय साठी फोकस करतात त्यांनी अजून 5-6 दिवस काय करा, वेट करा. त्यानंतर तुम्हाला पिक्चर काय होईल, क्लिअर होईल. तुम्हाला नक्की समजेल की आपण आहोत की नाही. आता झाले असं की जेव्हा आपण म्हणतो ना ग्रुप बीचा हा मेन्सचा जो पेपर झालेला आहे त्याच्यामध्ये पहिल्या पेपरमध्ये आयोगाचे 2 क्वेश्चन काय झालेले आहेत रद्द झालेले आहेत. पेपर सेट 1चा आणि 4 क्वेश्चन मध्ये काय झालेले आहे बदल झाले आहे. आणि अशा जेव्हा गोष्टी होतात ना तेव्हा मार्कांमध्ये काय होतात कमी येतात. जे जर कोणी 280 290 जर होता असेल ना तो नक्कीच एवढे हे चेंज झाल्यामुळे 275 येऊन पण थांबला असेल. कारण का ह्या ज्या मुलांचे क्वेश्चन काय असतील करेक्ट असेल म्हणजे 1 2 3 हे 2 हे 4 6 क्वेश्चन 6 क्वेश्चन म्हणजे ज्या मुलांचे करेक्ट आले होते असतील आणि जे 90 200 300 वर होते असतील ते नक्कीच 2-2 मार्काचा फरक आल्यामुळे 285 पर्यंत आले असतील. आणि काहींचे आता इथे बघा 8 क्वेश्चन किंवा इथे 6 टोटल 9 क्वेश्चन काय झालेले आहेत उत्तरात बदल झालेला आहे. म्हणजे ह्या उत्तरामध्ये असे काही मुलं याच्यामध्ये काय होणार आहे पाहिजे पहिली गोष्ट इथे काहींचा प्रॉफिट पण झाला असेल काहींचा लॉस पण झाला असेल. म्हणजे पहिल्या आन्सर की नाही ज्यांची उत्तर करेक्ट होती त्यांची काय झाली असेल बदलली असेल आणि ज्यांची उत्तर काय होती रॉंग होती ती काय झाली असेल करेक्ट झाली असेल. सो इथे मी 50-50 म्हणेन 50-50 म्हणेन. पण इथे सर्वांतच काय झालं असणार आहे लॉस झाला असणार आहे नक्कीच. सो हे आपण इकडे बघू. इकडे मी 50-50 म्हणतोय पण इकडे काय असेल इकडे नक्कीच लॉस झाले. 6 मार्काचं म्हटलं तरी इन अँड ऍव्हरेज काढलं तर एक 10 किती 6 म्हणजे 6 दुने 12 एक 7 ते 8 मार्काचा कट ऑफ काय राहू शकतो. कट ऑफ जो अगोदर लागणार होता त्याच्यापेक्षा खाली येऊ शकतो. सो मला एवढंच सांगायचं आहे. बघा एकूण 6 प्रश्न रद्द झालेत. एकूण 9 उत्तरांमध्ये काय झालेलं आहे बदल झाले. जवळपास सर्व विद्यार्थी गुण काय झालेले आहेत कमी झाले असतील. मी तर म्हणेन 8 ते 10 मार्काने. मग अशी 7 ते 8 म्हटलंय 8 ते 10 मार्कांनी काय झाले असतील कमी झाले असतील. आणि 8 ते 10 मार्कांनी कट ऑफवर काय होणार आहे इम्पॅक्ट होणार आहे लक्षात ठेवायचं. तो कट ऑफ कमी होणार का हो तर नक्कीच कट ऑफ काय होणार आहे कमी होणार आहे. आणि तो कट ऑफ काय राहू शकतो एक मी सेफ स्कोर सांगतो. ऑलरेडी मी हे कट ऑफ सांगितले होते कोणते हे 2 मी मागे सांगितलं पहिल्या आन्सर कीने. सो याच्यामध्ये थोडासा काय राहू शकतो बदल राहू शकतो. ओके. तर मला इन जनरल काय सांगायचं आहे जर तुमचा म्हणजे तुम्हाला इनसिक्युरिटी नको यासाठी मी तुम्हाला सांगतोय. जर ओपन मध्ये आहात तुमचा स्कोर 280 प्लस आहे 280 प्लस तर तुम्ही एसटीआय साठी होप्स ठेवू शकता आणि एसआर साठी आणि पीएसआय साठी काय ठेवू शकता होप्स म्हणजे तुम्ही सर्व क्लिअर होऊ शकता जर तुमचा स्कोर किती आहे 280 आहे. ओके. आता ओपन वाल्यांसाठी आपल्याकडे एसटीआयच्या जागा नाही आहेत. ओके. सो आपल्या एसआर किंवा पीएसआय आणि ज्या एएसओच्या आय थिंक 3 जागा आहेत त्या पण आय थिंक ओपन वाल्यांसाठी नाही आहेत. सो ओपन वाल्यांसाठी 2-3 पर्याय आहेत. जर तुमचा स्कोर 280 पेक्षा असेल तर एसआर पीएसआय आणि एएसओ. मेल फिमेल वाल्यांनी काय करा इथे 10 ते 15 मार्क काय करा कमी करा. तुम्ही 270-65 पर्यंत असाल तरी तुम्हाला एसटीआय सॉरी पीएसआयचा चान्स आहे. ओके. एसआरचं मी सांगत नाही. एसआर हे झालं मी ओके. एसआर साठी काय राहू शकतात बघा. एसआर साठी जी आपली ड्रीम पोस्ट आहे सर्वांची तर तुम्ही 280 प्लसच असाल तर तुम्हाला एसआर भेटू शकते. 290 असाल तर कन्फर्म. ओके. 290 असाल तर कन्फर्म तुम्हाला एसआर आहे. पण 280 असाल तर चान्सेस थोडेसे काय आहेत म्हणू शकतो आपण. पीएसआय सांगतो मी. बाकी आपल्या कास्ट वाईजने त्यानुसार काय करा ऍडजस्ट करा. 10-10 15-15 मार्काने तुम्ही काय होऊ शकता कमी होऊ शकता. पीएसआय ज्या मुलांचा स्कोर 260 200 प्लस मायनस 5 आहे प्लस मायनस काय आहे 5 त्यांनी पीएसआय ग्राउंड तयार करायला काही हरकत नाही. प्लस मायनस 5 म्हणतोय मी प्लस मायनस 5. ओके. एएसओच्या 3 जागा आहेत त्याच्यामुळे ते 300 प्लसच लागणार आहे. एएसओच्या किती जागा आहेत 3च जागा आहेत त्यामुळे तो 300 प्लसच राहील.
कारण की एवढी मुलं आपल्याकडे असणार आहेत, 300 प्लस पण घेणारी मुलं आहेत. सो PSI लक्षात ठेवा 255 265च्या दरम्यान राहू शकतो किंवा 260 प्लस मायनस 5. SR तुम्हाला 280 प्लस पाहिजेत आणि त्या कास्ट वाईज नुसार तुम्ही खाली या. STI तुम्हाला 270 280च्या दरम्यान राहावं लागेल. इथे प्लस मायनस 10 म्हणतोय मी, प्लस मायनस 10. ह्याच्यामध्ये जे लोक आहेत ओके, त्यांना STI चे चान्सेस आहेत ओपन वाल्यांसाठी, सॉरी OBC वाल्यांसाठी वगैरे म्हणतोय मी. ओके, ओपन वाल्यांसाठी जागा नाहीये. सो हा रेंज राहू शकतो. कट मार्क नक्कीच खाली येणार. तुम्ही होप्स ठेवा, थोडे पेशन्स ठेवा. पुढचे एक ग्रुप सी मेन्स देणार असाल तर कम्प्लिटली फोकस ग्रुप सी वर करा आणि ग्रुप सी क्लिअर करण्याचा काय करा, प्रयत्न करा. जास्त विचार करू नका. तुमच्या हातात काही नाहीये. जे काय आहे ते आयोगाच्या हातात आहे. ओके, आयोग डिसाईड करणार आहे. तुम्ही जास्त म्हणतात ना असं फोमो ठेवू नका की आय थिंक काय म्हणतो आपण त्याला, भीती ठेवू नका की काय होईल काय नाही. मी समजू शकतो की आपल्या सर्वांना करिअरचा काय आहे तो प्रश्न आहे. एवढ्या मेहनतीने आपण काय होतं, प्री पास झालेलो असतो, मेन्सला पोहोचलेलो असतो. आपल्या मेन्सला पण आपण पीक लेवलला जाऊन काय केलेली असते, तयारी केलेली असते. काही कारणास्तव काही क्वेश्चन रद्द होतात, काही बदलतात, त्यामुळे आपला स्कोर काय राहतोय, कमी येतोय. ओके, ते आपल्या हातात नाहीच आहे. पहिली गोष्ट आपल्या हातात फक्त स्टडी आहे. जे काय असेल ते ऍक्सेप्ट करा आणि पुढे व्हा. ओके, सो ऑल द व्हेरी बेस्ट फॉर रिझल्ट. ओके, ह्याच्यामध्ये काय जर ह्याच्यामध्ये जर 19-20 झालं तर म्हणजे माझा कट ऑफ वगैरे हा अंदाज आहे फक्त. ओके, ह्याच्यामध्ये जर काही कमी जास्त झालं तर मला माफ करायला एवढी काय करतो, अपेक्षा करतो. इथे आपण थांबूया. जय हिंद.